हिवाळा आला म्हणजे खूप जास्त प्रमाणात गाजर विकायला येतात आणि मी आता इथे करणार आहे आज गाजराचा हलवा. तर मी इथे घेतलेले आहे 1 किलो गाजर. तर याला काय करायचं आहे, छान स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे गाजराला. आणि धुतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यावरती जे साल असतात ते छान किसणीने किसून घ्यायची आहे. आणि जे मूळ असतात ते पण कापून घ्यायचं आहे चाकूने छान असं. जे वरची साल आहे ते मी छान असे काढून घेत आहे त्याच्यावरती. आणि जे मूळ आहे ते छानपैकी असं कापून घेणार आहे चाकूने. तुम्ही पण असं स्वच्छ असं करून गाजराच्या हलव्यासाठी तयार करावं लागतं याला. तर मी तयार करत आहे आणि त्याच्यानंतर तयार झाल्यानंतर मी याला छान असं किसून घेत आहे. किसल्यानंतर काय करायचं आपल्याला, पूर्णतः असं छान किसून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर आपण इथे यूज करत आहे गाजराच्या हलव्यामध्ये गूळ, काही ड्रायफ्रूट्स यूज करत आहे, बदाम वगैरे. आणि इथे मी तूप यूज करत आहे साजूक. तर आपल्याला काय करायचं आहे, छानपैकी असं गाजराला किसून घ्यायचं आहे. आणि किसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये साजूक तूप असं आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे. कढईमध्ये बघा, जे आता मी गाजर घेतले होते त्याला असं छानपैकी किसून घेतलेलं आहे. आणि याच्यावर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे साजूक तूप. साजूक तूप आपल्याला टाकायचं आहे, कढईमधलं पाणी वगैरे पूर्ण निघून गेलेलं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे साजूक तूप याच्यामध्ये टाकायचं आहे. किमान तुम्ही 2 चम्मच वगैरे टाकू शकता. आणि छान थोडं थोडं गाजराचं जे तुम्ही किस केलेलं आहे त्या तुपामध्ये मिक्स करत जायचं आहे. चेंज होत जाते कलर छान असं. आपल्याला छान असं थोडं थोडं तुम्ही जे गाजर किसलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे. आणि असं 1 चम्मच घेऊन त्याला फ्राय करायचं आहे छानपैकी. त्याला असं चमच्याने काढून घ्यायचं आहे. आपण इथे करत आहोत गाजराचा हलवा. तर गाजराचा हलवा हा डोळ्यासाठी खूप छान असतो. आणि बघत आहात तुम्ही, मी इथे घेतले आहे ड्रायफ्रूट्स आणि गूळ. तुम्हाला गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण यूज करू शकता. पण गूळ काय आहे ना, हिवाळ्यामध्ये गूळ हे गरम असतात आणि आपल्या बॉडीला गरम गूळ हे चांगलं असते हिवाळ्यामध्ये खाणं. तर तुम्हाला गूळ आता खायला खूप बेस्ट राहील मला असं वाटते साखरेपेक्षा. तर म्हणून मी इथे गूळ ॲड केला आहे. आणि गुळाची ही एक अशी वेगळीच टेस्ट येते गाजराच्या हलव्याला. जास्त करून तर लोक साखर यूज करतात हलव्यामध्ये, पण मी इथे गुळाचा यूज करत आहे. काहीतरी वेगळी टेस्ट तुम्ही नक्की करून बघा घरी, तुम्हाला पण आवडेल. आणि खूप छान अशी टेस्ट येतो. त्याच्यानंतर आपण इथे छान असं पहा, जेव्हा आपण स्टार्टिंगला टाकलं होतं तेव्हा कसं दिसत होतं आणि आता बघा कलर खूप चेंज झालेला आहे थोड्या थोड्या वेळाने. वाफेवरती आपल्याला इथे फक्त एक काम करायचं आहे, म्हणजे ते कालवत राहायचं आहे त्याला. 1 चम्मच घेऊन परतत राहायचं आहे. तर मी असं खूप वेळपासून असं याला परतत आहे. पण मी इथे बिलकुलही दूध यूज केलेलं नाही आहे. ओके. तर खूप जण म्हणतात की हलव्यामध्ये दूध टाकावं लागते, पण मी इथे दूध बिलकुल टाकत नाही आहे. इथे मी आता गूळ सोडलेला आहे. मी फक्त वाफेवरती शिजवलेलं आहे गाजराला. कारण दूध टाकल्याने काय होते ना, दूध टाकलेला गाजराचा शिरा जो आहे ना, लगेच दुसऱ्या दिवशी आंबट लागतो आणि टेस्ट चेंज होते आणि खूप वेळपर्यंत टिकत नाही. तर आपल्याला जर 2 दिवस टिकवायचं असेल हलवा, तर प्लीज तुम्ही दूध यूज करू नका. विदाऊट दुधाचं तुम्ही करून बघा, खूप छान अशी टेस्ट येते हलव्याला. मी ते गूळ टाकलेला आहे आणि छान असं बघा त्या गुळाला शिजू देत आहे त्याच्यामध्ये हलव्यामध्ये. आणि अजून तो हलवा जो आहे खूप छान पैकीने शिजून येते. तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही इथे साखरेचं ॲड करू शकता. आणि मी इथे घेतले आहे 3-4 विलायची. तर विलायचीला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आणि ड्रायफ्रूट मी लास्टमध्ये टाकलेले आहे, जेणेकरून आणखी छान असं टेस्ट येईल. आणि मी याच्यामध्ये टाकणार आहे आता विलायची, जे मी बारीक करून घेतलेली आहे ते. आणि तुम्ही अशा पद्धतीने हा गाजराचा हलवा घरी नक्की करून बघा आणि कसा टेस्ट वाटला ते नक्की मला कळवा कॉमेंट्समध्ये. तर नंतर भेटूया पुन्हा. तर पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत लवकरच. तर कसा वाटला हा हलवा नक्की कळवा कॉमेंट्समध्ये.